श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. मी अज्ञान मंदमती, नाही काव्या व्युत्पत्ती, परी तू वास केला चित्ती, कार्य माझे होईल हे. ऐका ऐका हो साईची कथा, दूर होईल तुमची व्यथा. कमलापूरची अद्भुत कथा, जलसेवा हाची त्यांचा धर्म. घेऊनी कावड खांद्यावरी, जलपूर्ती करी घरोघरी. आईला म्हणे बालसाई, घेतला मी ह्या स्तव अवतार. राय लसीमा आवर्षण भारी, पुरविले 7 गावांना पाणी. आईची इच्छा पूर्ण केली, ज्वलंत उदाहरण सेवेचे. घरची अत्यंत दैन्य दशा, काय करतील माता पिता. ठेविले कमलापुरी शिक्षणा, शेषम राजूच्या सासूरवाडी. होती घरी एक आराम खुर्ची, मागे पुढे डोलणारे. नव्हती इतरांना बसण्यास परवानगी, घेई गृहस्वामी त्याचा आनंद. एकदा नवल घडले, बालसाई खुर्चीवरी बसले. आनंदात डोलू लागले, इतक्यात पातले गृहस्वामी. अकस्मात क्रोधाग्नी भडकला, स्वतःला काय राजकुमार समजला. कसे धाडस करोनी बैसला, सिंह गर्जना केली गृहस्वामीने. करण्या धर्मरक्षण, आत्माभिमान जागृत झाला. बालसाई म्हणाले, राजकुमार की राजा, समजेल खचित पुढे. घोषणा उच्च स्वरे केली मी बसेन चांदीच्या खुर्चीवरी, तुम्हीच आणाल ती डोईवरी. सत्य झाली पुढे घोषणा. या घटनेनंतर बरेच वर्षानंतर घटना घडली साचार, ती अवधारा वाचक हो. नवरात्राच्या पहिले पाठविले चांदीची खुर्ची जामनगरच्या राणीने. नवरात्रात बाबांनी उद्घाटन करावे अशी इच्छा भक्तांची. भक्त रोज आग्रह करीती. भगवान बाबा म्हणती, थांबा, करू नका घाई, धैर्य धरा. शेषम राजूच्या श्वसुरांचे आगमन झाले कमलापूरहून. प्रशांती निलयाला खास विजयादशमीच्या उत्सवाकरिता आणली त्यांनी ती चांदीची खुर्ची. डोईवर ठेवूनी बाबांना केली विनंती. खुर्चीचे करण्या उद्घाटन. लहानपणी कमलापूरला उच्चस्वरे केलेली घोषणा पुष्कळ वर्षानंतर खरी ठरली. अज्ञानाने केलेला अपराध त्यांनी केला कबूल सर्वांच्या समोर. मागितली अपराधाची क्षमा बाबांना. सासूरवाडच्या भयंकर परिस्थितीमुळे घेतला निर्णय शेष राजूंनी. कमलापूरहून सत्याला आणले उरव कोंड्यासी शिक्षणाकरिता. होती शाळेला सुट्टी, आले सत्यम उरव कोंड्याहुनी पुट्ट परतीसी. आल्यावर काय घडले ते आता अवधारा. होता एक आंग्ल अधिकारी, शिकारीची हौस भारी. केली शिकार वाघिणीची, ठेविले जीपमध्ये वाघिणीचे शव. आली चित्रावती नदीच्या किनारी जीप, अकस्मात झाली जीप खराब. चालक बहु करी प्रयत्न, दोष काही कळेना. अधिकारी झाला क्रुद्ध, म्हणे नम्रतेने चालक, आहे परतीला चमत्कारी बालक, पाहू प्रयत्न करोनी. गेला चालक परतीला, शोधू लागला चमत्कारी बालकाला. मीच आहे तो बालक म्हणे सत्या, चलतो मी तुझ्या बरोबरी. सत्यम जीप जवळी आले, जिज्ञासेने आत डोकावले. शव पाहुणी वाघिणीचे, म्हणे सत्यम शिकाऱ्याशी, निर्दोष वाघिणीचा का केला वध, तिचा काय अपराध, तुला शिकविण्या पाठ. केली जीप बंद मी, आहेत जंगलात तिची पिल्ले 3. आईचा करीती शोध, आक्रंदती आई विन. झाली मातृप्रेमाला पारखी ती, जावे आत्ताची जंगलात. ठेवावे पिल्ल्यांना प्राणी संग्रहालयात, तेथे ती राहतील आनंदात. करावे शूट कॅमेराने न की बंदुकीने. सत्यमने विभूती सृजित केली, जीपवरी वर्षा केली. आश्चर्य, जीप ठीक झाली. चालू लागले आपल्या मार्गे. वडिलांना सर्व काही समजले. आंग्ल अधिकारी बदला घेईल असे वाटले. मनी बहु दुःखी झाले सत्यम वर क्रोधित, परंतु विपरीत घडले सर्व. झाला त्याला पश्चाताप, घेऊन आले परतीला व्याघ्रचर्म.
केले अर्पण बाबांना. भगवान बाबांनी क्षमा केली, भेट प्रेमाने स्वीकारली. व्याघ्र चर्म आज पण शोभते बाबांच्या पायाखाली. दाखविण्या साक्ष भूतदयेची जगाला. बाळपणिक असे चमत्कार भक्त करीती आश्चर्य फार. म्हणती हा ईश्वराचा अवतार, पसरली सर्वत्र ख्याती. व्यंकावधूत गुरु महान आत्मा, येतसे कोंडम राजूच्या गृहा. दोघे करी चर्चा आध्यात्मिक विषयावरी. अचानक व्यंकावधूत मौन झाले. कोंडम राजूंना आश्चर्य वाटले. केली विचारणा त्यांनी, रुदन करीते पृथ्वी वदे व्यंकावधूत. लवकरी जगाचा मालक अवतारणार मनुष्य रूपात. होईल तुला त्यांचे दर्शन, खरी झाली भविष्यवाणी. आले होते सत्यम पुट्टपुरती, होती शाळेला सुट्टी. बैसले होते अंगणी, बोलाविले सगळ्यांना. सृजिती केली खडीसाखर, वाटी सत्यम सगळ्यांना प्रसाद. झाली दर्शकांची दाटी फार, प्रसाद करीती सेवना आनंदाने. बघायला हा चमत्कार, बोलाविले पेद्दवेकप्पांना सत्वर. नव्हता वडिलांचा विश्वास, हात चलाखीचा खेळ वाटे त्यांना. 23 मे 1940चा दिवस हाती घेऊन काठी आले व्यंकप्पा सत्यजवळी. तू कोण विचारे सत्यशी, देव दानव मनुष्य अथवा भूतप्रेत. गंभीर आणि संयत वाणी सत्यम म्हणे, आहे मी साईबाबा. केली होती व्यंकावधूतांनी विनंती, तुमच्या वंशात जन्म घेण्यास्तव. पडता व्यंकावधूतांचे नाम श्रवणी, काठी पडली गळुनी. गेला राग मावळुनी, झाले शंकेचे निरसन. गुरुवार होता त्या दिवशी, सर्व करी पूजा सत्याची. चमेलीच्या फुलांचा ढीग समोरी, फुलांची केली मागणी सत्यमने. भक्तांनी दिली ओंजळीत फुले, सत्यम जमिनीवर फेकी सहजपणे. जमिनीवर पडता फुले, शब्द बनला साई बाबा. तेलुगू अक्षरांची रचना सुंदर, भक्तांमध्ये श्रद्धेचा संचार. साईबाबा शब्दात चमेलीचा सुवास, केला जयघोष भक्तांनी साईबाबांचा. ऑक्टोबर सन 1918चा समय. शिर्डीत साई झाले समाधीस्थ. म्हणे दास गणूला स्वप्नात, डाबरीवर समाधीवर अर्पण करा फुले चमेलीची. चमेलीच्या सुगंधाने केला अवतार समाप्त शिर्डी साईने. अवताराचे प्रमाण दिले श्री सत्य साई बाबांनी चमेलीच्या फुलांनी. इति परतीतनया विरचित श्री सत्य साई विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त, निष्ठा ठेवून या ग्रंथावरी. इति अवतार घोषणा निरूपणम. पंचमोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साईश्वरार्पणमस्तु.